मित्रांनो, आज संध्याकाळी धर्मवीर 2 या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च होतोय वरळीच्या डोम हॉलमध्ये. त्यानिमित्ताने मनामध्ये अनेक विचार भावना उसळल्या. याचं कारण एक तर धर्मवीर हे जे नाव आहे हे मी दिघे साहेबांना दिलं. दिघे साहेबांना जेव्हा अटक झाली आणि पोलीस अटक करायला आले तेव्हा मी त्यांच्याबरोबर होतो. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की या पोलिसांचा प्रयत्न असा आहे की तुम्हाला बदनाम करायचा आणि तुम्हाला जेलमध्ये टाकल्यानंतर बाहेर काढत असताना एक खुनी गुन्हेगार म्हणून तुमच्यावर शिक्का मारून तुम्हाला बाहेर काढायचं, म्हणजे तुमचं सार्वजनिक उद्ध्वस्त करायचं जीवन, असा त्यांचा एक षडयंत्र आहे, कारस्थान आहे, कट आहे. पण याच्यावर आपण मात करू. तुम्ही धर्मवीर आहात असं माझं मत आहे. तुम्ही धर्माकरता लढताय, तुम्ही काही स्वार्थाकरता वैयक्तिक काही तुमचे हितसंबंध आहेत त्याच्याकरता काही घडलं बिघडलं असं झालेलं नाहीये. जे काय घडलं त्याच्यात तुम्ही मुळामध्ये दोषी आहात का नाही हा तर निर्णय कोर्ट घेईल, पण त्याच्या आधी तुम्हाला बदनाम करण्याचा कट आपण उधळून लावूया. तुम्ही गाडीमध्ये बसला पोलिसांच्या की मी एक पुस्तक लिहायला घेतो तुमच्यावर, धर्मवीर नावाचं, आणि त्या पुस्तकाचं महाराष्ट्रामध्ये असं अभूतपूर्व आपण प्रचार प्रसार करू की तुम्ही ज्या दिवशी बाहेर पडाल तुरुंगामधून जामिनावर त्या दिवशी सगळा महाराष्ट्र धर्मवीर 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 असा जयघोष करत तुमचं स्वागत करेल आणि सरकारचा जो डाव आहे तो उधळून लावला जाईल. ते म्हणाले काय करणार आहात? म्हटलं बघा काय करतो. आणि दिघे साहेब गाडीत बसले पोलिसांच्या आणि मी घरी येऊन धर्मवीर हे पुस्तक लिहायला घेतलं. मला वाटतं पहाटेच्या वेळेला त्यांना अटक झाली, त्यानंतर मी लिहायला बसलो. संध्याकाळपर्यंत ते धर्मवीर हे पुस्तक लिहून तयार झालं. लगेच आम्ही आमचे अरविंद आणि अरुण दातार म्हणून मित्र आहेत त्यांना सांगून ते छापायला घेतलं आणि सातत्याने जवळजवळ 8 दिवस त्याच्या लाखो 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 प्रती छापल्या जात होत्या, महाराष्ट्रभर जात होत्या आणि महाराष्ट्रामध्ये सुनामी यावी तशी धर्मवीर या पुस्तकाची आणि धर्मवीर आनंद दिघे या नावाची एक सांधेजोड होत सुनामी आली. जिकडे तिकडे धर्मवीर आनंद दिघे धर्मवीर आनंद दिघे असा जयघोष दुमदुमायला लागला. त्याच वेळा आम्ही होर्डिंग लागली की ये जंजीरे अब जनता ही तोडेगी. मोठा कॅम्पेन केला. आजपर्यंत कुठल्याही नेत्याच्या अटकेनंतर असा कॅम्पेन महाराष्ट्रात कधी झालाच नाही आणि होणारही नाही. पण सगळी कल्पकता बुद्धिमत्ता लोकांची रिलेशन, खूप लोक प्रेम करणारे दिघे साहेबांवर होते, त्या सगळ्यांच्या मदतीने अख्खा महाराष्ट्र धर्मवीरमय झाला. आणि खरोखरच त्यानंतर आनंद दिघे एवढंच नाव राहिलं नाही, दिघे हे आडनाव त्याला कुलनाम म्हणून मिळालं आणि धर्मवीर ही पदवी उपाधी मी त्याला दिली, ती जन्मभर त्याच्या सोबत राहिली. पहिला चित्रपट आला धर्मवीर भाग पहिला. त्यावेळेला काही गोष्टींच्या बाबतीत मी आक्षेपही घेतले, काही चांगल्या गोष्टी होत्या त्यांचं स्वागतही केलं. पण मला स्वतःला असं वाटलं की दुसरा भाग जो मी अजून पाहिला नाही किंवा पूर्ण चित्रण पण झालेलं नाही, जरी आज त्याचा ट्रेलर लॉन्च होत असला तरी कालच मला कळलं की अजून एकनाथ शिंदे यांचं स्वतःचं काही शूटिंग आहे, त्याच्यामध्ये थोडे काही क्षण दाखवले. आता परत ते कशा रीतीने त्यांची पात्राची भूमिका दुसऱ्यांनी केलेलीच आहे, त्यांचं पात्र आहेच, त्याची भूमिका कुणीतरी केलीच आहे, पण साक्षात प्रत्यक्ष स्वतः समक्ष असे एकनाथजी शिंदे त्याच्यामध्ये दाखवायचे असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. अजून त्याचं फायनल झालं नाही. एखादे दाखवतील, एखादे दाखवणार नाहीत, एखादे ते ऑड होईल त्यामुळे दाखवणारे नाहीत, पण दाखवायला पाहिजे त्यांनी. खरं म्हणजे एकनाथ शिंदेची भूमिका एकनाथ शिंदेनीच करण्यात बहार होती. कारण त्यांचा जो मॅनरिझम आहे, त्यांची जी स्टाईल आहे, त्यांची जी एक बॉडी लँग्वेज आहे, ज्या प्रकारचं एक उदात्त आणि ज्या प्रकारचं एक मनमोकळं दिलखुलास प्रसन्न आणि लोकांशी असं भिडलेलं जुडलेलं असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे, ते दुसरा कोणी साकारू नाही शकणार. एकनाथ शिंदेचं आनंद दिघ्यांची ऍक्टिंग करता येईल आणि ती केलीच. प्रसाद ओकने अतिशय सुंदर केली. मला परवा त्यांच्या टीझर का काय लॉन्चिंग होतं त्याच्यामध्ये तो बॉबी देओल त्याच्या बाजूला उभा होता.
तर मला असं वाटलं की हिंदीमध्ये जर धर्मवीर चित्रपट काढायचा झाला तर प्रसाद ओकच्या वेळी बॉबी देओल विल बी द परफेक्ट पर्सन टू ऍक्ट ऍज आनंद दिघे साहेब. परफेक्ट. त्याच्याकडे पाहिल्यावर किंवा पहिल्या वेळेला मी त्याला ज्या वेळेला चित्रपटात पाहिला त्याच वेळेला मला असं वाटलं की अरे हा दिघे साहेबांची भूमिका करू शकेल. त्यामुळे मी एकनाथ शिंदेना आजच अनाहूत सल्ला देतो की धर्मवीर हिंदीत काढला तर नक्की तुम्ही बॉबी देओलला धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका घ्या. पण तुमची भूमिका ज्यांनी कोणी साकारली त्यांनी क्षितिजे दाते. अच्छा, आमची टीम सांगते की क्षितिजे दाते नावाच्या. मी काय अजून चित्रपट पाहिला नाही त्यामुळे तो किती हुबेहूब दिसला, पण जे काय फोटो आले त्याच्यावरून तो हुबेहूब एकनाथ शिंदे मला तरी काही दिसला नाही. वॉट एव्हर इट इज, त्यांची भूमिका त्यांनी केली. पण एकनाथ शिंदेची भूमिका करणं हे दिघे साहेबांच्या भूमिकेपेक्षाही अवघड आहे. त्याचं कारण दिघे साहेबांची वृत्ती, प्रवृत्ती, स्टाईल ऑफ फंक्शनिंग, बॉडी लँग्वेज, त्यांचं आध्यात्मिक वलय आणि एका ब्रह्मचारी अशा संन्यस्त खडगा अशा स्वरूपाचा एका संन्यासी माणसाचं जीवन चित्रित करणं हे तुलनेने सोपं होतं. स्वामी विवेकानंद वगैरे यांच्यावर जीवनचरित्रावर चित्रपट निघाले किंवा आधुनिक अगदी क्रिकेटपटूंपासून सगळ्यांच्या जीवनावर बायोपिक ज्याला म्हणतात ते निघतायत. पण दिघे साहेबांवरचा बायोपिक पेक्षाही एकनाथ शिंदेवरचा बायोपिक हे खरं आव्हान आहे. आणि मी जे काय ऐकलं त्याच्यावरून धर्मवीर 2 मध्ये नाव जरी धर्मवीर 2 असलं तरी देखील धर्मवीर यांच्या सोबतच तितकंच प्रपोर्शन मध्ये, त्याच प्रमाणामध्ये एकनाथ शिंदे यांनाही त्याच्यामध्ये भूमिका आहे, महत्व आहे आणि असायलाच पाहिजे. धर्मवीर 1 मध्ये देखील खरं म्हणजे आणखीन त्यांचा मोठा रोल असायला पाहिजे होता एकनाथ शिंदेचा. आणि याच्यामध्ये 2 मध्ये असेल. तो आता चित्रपट रिलीज झाला की मी जाऊन पाहीन आणि त्याच्यावर बोलेनच, पण असेल अशी मला अपेक्षा आहे. आणि त्याच्यामध्ये एक आणखीन गोष्ट माझ्या मनामध्ये येते, ती तुमच्याशी मोकळेपणाने बोलावी असं मला वाटतं की हिंदू हृदय सम्राट ही पदवी प्रथम स्वातंत्र्यवीर सावरकरांना दिली गेली. तुमच्यापैकी ज्यांना माहिती नसेल त्यांनी इतिहास बघावा, गुगलवर जाऊन चेक करावं किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भामध्ये त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणायचे हे तुम्ही पडताळून पाहू शकता. पण मग ज्या वेळेला बाळासाहेबांना लोक हिंदू हृदय सम्राट म्हणायला लागले, पर्टिक्युलरली बाबरी मशीद पाडल्यानंतर त्यांनी जो त्याचा स्वीकार केला त्या बाबरी मशीद पाडण्याच्या घटनेचा की होय, ती जर बाबरी मशीद ही माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा गर्व आहे, मला त्यांचा अभिमान वाटतो. बाबरी मशीद प्रत्यक्षात कोणी पाडली? बजरंग दलाच्या लोकांनी पाडली. पण याला सुद्धा कुणी कचरत होते, सगळे अडवाणींपासून सगळेजण माघार घेत होते. ते तर उलट पश्चातापाची भाषा करत होते, क्षमा याचना करत होते. पण बाळासाहेबांनी धैर्य दाखवलं आणि म्हणाले की जर केलं असेल तर मला त्याचा अभिमान आहे. त्यांनी असं नाही म्हटलं की माझ्या शिवसैनिकांनी बाबरी मशीद पाडली. याचं कारण त्यांनाही माहिती नव्हतं, कुणालाच माहिती नव्हतं खरोखर कुणी पाडली. ते नंतर लक्षात आलं लोकांच्या की बजरंग दलाच्या लोकांनी आधीच ठरवून ती पाडली आणि नेत्यांना सुद्धा कल्पना नव्हती की ही बाबरी मशीद पाडली जाईल. म्हणून तर अडवाणींपासून जे सगळे नेते तिथे गेले होते त्यांची अक्षरशः घाबरगुंडी उडाली. त्यांना अपेक्षा नव्हती की अशी बाबरी मशीद पाडतील. त्याची कल्पना फक्त पंतप्रधान त्यावेळेला असलेल्या नरसिंहरावांना होती. नरसिंहराव पूजा करत बसले मुद्दाम आणि शरद पवार आणि गुरुदास कामत त्यांच्या हॉलमध्ये जाऊन बसले होते त्यांना सांगायला की आता जर तुम्ही सैन्याला पाचारण करून हा हस्तक्षेप केला नाही तर बाबरी मशीद पाडणार असं आम्हालाही कळलेलं आहे. वारंवार ते सांगत होते नरसिंहराव पंतप्रधान यांच्या माणसांना की जाऊन तुम्ही लगेच सांगा की आम्ही दोघं अत्यंत अर्जंट कामा करता आलो, बाबरी मशीद करता. पण नरसिंहराव यांच्या मनामध्ये प्रचंड असा सूड होता. ते अत्यंत मुस्लिम विरोध होते. म्हणजे आपले मोदी आणि शहा काहीच नाही इतका मुस्लिम विरोध होता. कारण ते हैदराबादचे होते आणि हैदराबाद मधल्या रझाकारांनी जे अन्याय अत्याचार केले त्या अन्याय अत्याचारामध्ये जी माणसं, जी कुटुंब भरभरून निघाली त्याच्यामध्ये त्यांचं कुटुंब होतं. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक सूड होता, प्रचंड असा सूड होता. या सगळ्या कहाण्या मला माहिती आहेत, काही लोकांनाही माहिती आहे. हे मला तर गुरुदास कामतने स्वतः सांगितलं की त्यांच्या मनात एवढा सूड होता की बाबरी मशीद पडेच तोड, मला अजिबात पूजेतून उठवायचं नाही असंच त्यांनी त्यांच्या खास माणसाला सांगून बाहेर यांना बसवून ठेवलं. दोघांना दोघं वारंवार सांगत होते पडणार आता पडणार आता पडणार. चढले लोक
तरी शांतपणाने नरसिंहराव पूजा करत होते. ज्या क्षणी बाबरी मशीद पडली ही बातमी आली, त्या माणसाने आज जाऊन सांगितलं, यांनाही सांगितलं की पडली. ते म्हणाले आता काय उपयोग नाही. ते रोखण्याकरता तर आम्ही सकाळपासून गेले 2.5 तास इथे बसलो. हे रोखता आलं असतं, पण त्यांची इच्छा नसावी. आणि ज्या क्षणी त्यांना सांगितलं की बाबरी मशीद पडली, त्या क्षणी देवाला त्यांनी नरसिंहरावांची गोष्ट सांगतो मी, त्यांनी देवाला साष्टांग नमस्कार घातला आणि खूप वेळ ते देवाचे आभार मानत राहिले. हे काँग्रेसवाले कधी सांगणार नाहीत तुम्हाला, याचं कारण त्यांना हे सोयीचं नाहीये की बाबरी मशीद ही नरसिंहरावांनीच पाडली. हा, बजरंग दलाने ती कुदळ घातली असेल, पण त्या कुदळी मागचा मेंदू आणि हात हे नरसिंहरावांचे होते. आणि याला शरद पवार तरी साक्षी आहेत. गुरुदास बिचारा गेला आता, त्यामुळे तो नाही सांगायला इथे, पण शरद पवार सांगतील आणि सांगतीलच, आणि सांगितलंच आहे मला वाटतं त्यांनी कुठेतरी. कारण शरद पवार आणि हेच बसले होते तिथे जाऊन, हे पाडतील आता, थांबवा. नाही थांबवली त्यांना थांबवायचीच नव्हती. याच्या आधी राजीव गांधींनी ज्या वेळेला त्यांनी त्या शहाबानो प्रकरणामध्ये हस्तक्षेप केला आणि कोर्टाचा निर्णय फिरवून मुसलमान समाजाला पक्षपाती असा निर्णय दिला, आणि त्यामुळे भारतामध्ये जो असंतोषाचा हलकल्लोळ माजला की मुसलमानांकरता कुठल्या थराला जाता तुम्ही, सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलणारी घटना दुरुस्ती करता, त्यावेळेला राजीव गांधी भयभीत झाले. त्यांना वाटलं या देशामधले जे हिंदू आहेत ते आपल्यावर आता तुटून पडतील. आता आपण त्यांच्या दृष्टीने फार मोठे व्हिलन झालेलो आहोत. या कारण शहाबानो प्रकरणात जो आपण हस्तक्षेप केला तो अत्यंत चुकीच्या पद्धतीने केला. आपण मुस्लिम महिलांवर तर अन्याय केलाच, पण त्याच्या पलीकडे जाऊन आपण मुस्लिम धार्जिणेपणाचा, मुस्लिम लाचारीचा, मुस्लिम शरणागतीचा, मुस्लिम संबंध अनुनयाचा कळस गाठला. यामुळे सगळ्या भारतामध्ये आपण आता हिंदूंच्या दृष्टीने एक खलनायक झालो. त्यावेळेला त्यांनी हिंदूंना खुश करण्याकरता मुसलमानांच्या मतांची, मनाची पर्वा तशी न करता त्यांनी प्रथम राजीव गांधींनी रामलल्लाच्या त्या पूजास्थळाचं कुलूप काढलं. बाबरी मशिदीच्या संबंधाच्या इतिहासामध्ये तीन ज्या महत्वाच्या घटना आहेत, त्यातली पहिली घटना ही राजीव गांधींची आहे. त्यांनी प्रथम रामलल्लाचं दर्शन कित्येक वर्षांनंतर पहिल्यांदी परवानगी हिंदूंना दिली आणि रामलल्लाची पूजा नियमित तिथे व्हायला लागली. ती कवाडं पहिल्यांदी खोलण्याचं श्रेय आणि मुसलमानांच्या दृष्टीने अपश्रेय हे राजीव गांधींचं आहे. काँग्रेसवाले आता ते श्रेय असून घ्यायला तयार नाही. आणि नरसिंहराव जर नसते पंतप्रधान तर त्या दिवशी ती बाबरी मशीद तुटलीच नसते. हिंदू नेते जे होते त्यांनी रथयात्रा काढली, अडवाणींनी रामजन्मभूमीचा प्रश्न उचलला, पण रामजन्मभूमीच्या जागी उभे असलेले बाबरी मशीद तोडण्याचं धैर्य त्यांच्यामध्ये नव्हतं. ते घाबरलेच होते. आणि त्यांना जेव्हा आरोपी केलं तेव्हा तर ते अक्षरशः थरारले होते. बाळासाहेब एक बिंदास होते म्हणून त्यांनी स्वतःला हे घेतलं. असो, तो इतिहास आज मला सांगावासा वाटला या निमित्ताने, म्हणून मी सांगितलं तुम्हाला. पण तिसरं तुम्ही म्हणाल की राम जन्मभूमी संदर्भात काय, साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम जन्मभूमीच्या ठिकाणी रामलल्लाचं मंदिर बांधलं आणि राम जन्मभूमीचं सार्थक खऱ्या अर्थाने केले. ही तिसरी घटना, ऐतिहासिक घटना, आणि त्याचे अर्थातच शिल्पकार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी. या 3 घटना बाबरी मशिदीच्या संदर्भात कधी आपण विसरून चालणार नाही. त्यातली एक मुख्य घटना, राजीव गांधींनी प्रथमच अपराधी भावनेने का होईना पूजेची परवानगी देत कवाड खोलली. दुसरी, नरसिंहरावांनी जाणीवपूर्वक बाबरी मशीद पाडू दिली. तिसरी, रामलल्लाचं मंदिर त्यांनी उभारलं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी. आणि चौथी साईड घटना, एक मुख्य प्रवाहाच्या बाजूला एक साईड स्टोरी असते, ती म्हणजे बाळासाहेबांनी प्रत्यक्षात शिवसैनिकांनी अजिबात एकही वीट तोडलेली नसताना त्याचं श्रेय घेण्याचं धैर्य दाखवलं. येस, तोडली की नाही हा विषयच नाही, त्यांनी धैर्य दाखवलं. ज्या वेळेला खरे जे बरोबर तिथे गेले होते, ज्यांच्या डोळ्या देखत तोडली, ते सगळे घाबरले होते की आपल्याला हे याचं काय भोगावं लागेल. कारण त्याच्या आधी मुलायम सिंगनी तो गोळीबार करून शेकडो मारले होते, रामसैनिक मारले होते, हो की नाही. तर त्यामुळे आता येऊया आपण या मूळ धर्मवीर या विषयाकडे. तर माझं म्हणणं असं की हिंदू हृदय सम्राट ही पदवी जी आहे ती प्रथम स्वातंत्र्यवीर सावरकरांना दिली. त्यानंतर हिंदू हृदय सम्राट ही पदवी बाळासाहेबांकरता वापरली गेली. तुम्हाला माहिती आहे
बाळासाहेबांकरता हिंदू हृदय सम्राट ही पदवी प्रथम कुणी वापरली, कुठे वापरली माहितीये? त्याचा एक मोठा इतिहास आहे, त्याचा एक मोठा इतिहास आहे. आणि संघ परिवारातले त्यावेळेचे प्रमुख, संघाचे काय त्यांना सरसंघचालक म्हणतात, त्यांनी प्रथम बाळासाहेबांचा गौरव करताना त्यांना हिंदू हृदय सम्राट अशी पदवी वापरली. त्यावेळेला भाजपमध्ये आणि संघ परिवारामध्ये देखील एक प्रकारचा निषेधात्मक सूर उमटला होता की हिंदू हृदय सम्राट सावरकर असताना तुम्ही बाळासाहेबांना परत कसं काय हिंदू हृदय सम्राट, दोन हिंदू हृदय सम्राट कसे? त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं होतं की जर सम्राट अनेक होऊ शकतात, त्यांची परंपरा असू शकते, त्यांची वंश परंपरा असू शकते, केवळ वंश परंपरा म्हणून अनेक जण सम्राट होतात, तर हिंदूंचा हिंदू हृदय सम्राट आणखीन एक असला तर काय बिघडलं? आणि बाळासाहेबांनी आज ते कर्तृत्व दाखवलेलं आहे. जरा ह्याच्यामध्ये जा गुगलमध्ये, आणि याच्यामध्ये बाबरी मशिदीच्या 1990 ते 95च्या वेळेला सरसंघचालक कोण होते ते बघ. मला त्यांचं नाव आता आठवत नाही म्हणून ते चुकू नये म्हणून मी त्याला सांगतोय. सरसंघचालक कोण होते त्यांचं नाव शोधून काढ. 90 ते 93 काळात, 93 काळात म्हणजे बाबरी मशीद तुटल्याच्या त्या सुमाराला, ठीक आहे, तो शोधतोय. बाळासाहेब देवरस होते. त्यांचा कार्यकाल काय? 1973 ते 94. 73 ते 94. येस मित्रांनो, मला वाटत होतं पण तुमच्याशी बोलताना नेहमी कन्फर्म केलेलं चांगलं असतं. तर हिंदू हृदय सम्राट ही पदवी बाळासाहेबांना बाळासाहेब देवरस यांनी दिले, ज्यांचा कार्यकाल 1973 ते 94 होता. आलं लक्षात? तर त्यावेळेला मग बाळासाहेब देवरसांना ज्यावेळेला विचारलं कट्टर हिंदुत्ववाद्यांनी, यार तुम्ही त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणतायत, सावरकरांना आपण हिंदू गमत आहे. संघाने आणि संघ परिवाराने कधीच सावरकरांना मानलं नाही. आता जरी ते निषेध करतात, आता जरी ते त्यांच्या संदर्भामध्ये बरंच काही बोलतात आणि त्यांचा अपमान झाला म्हणून निषेध मोर्चे पण काढतात, तरी संघ परिवाराने कधीच स्वातंत्र्यवीर सावरकरांना स्वीकारलं नाही. मला अमित शहाचं याच्याकरता कौतुक वाटतं की त्यांच्या दालनामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो आहे. मोठी गोष्ट आहे, मोठी गोष्ट आहे. त्यामुळे बाळासाहेब देवरसांनी त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हटलं. आणि त्यावेळेला जेव्हा प्रश्न निर्माण झाला की अरे दोन हिंदू हृदय सम्राट कसे, एकच असू शकतो, असं काही नाही ना. काळाच्या ओघात हे मान्यच करायला पाहिजे. तुम्ही असं कसं म्हणता की पुन्हा दुसरे हिंदू हृदय सम्राट कसे? अरे जर ओवेसी हा मुस्लिम हृदय सम्राट आहे आज, तर त्याच्यानंतर त्याची जागा घेणारा मुस्लिम हृदय सम्राट कोण आहे? कोण आहे? कोण आहे? उद्धव ठाकरे. अर्थातच आज हिंदू हृदय सम्राट आपण बाळासाहेबांना म्हणतो, सावरकरांना म्हणतो, तर दोन हिंदू हृदय सम्राट झाले. आज मुस्लिम हृदय सम्राट या घडीला अर्थातच एक आहेत ओवेसी, असदुद्दीन ओवेसी, आणि दुसरे मुस्लिम हृदय सम्राट कोण आहेत? साक्षात उद्धवजी ठाकरे हे दुसरे मुस्लिम हृदय सम्राट आहेत. छे शरद पवार वगैरे चुकीची नावं नका घेऊ उगाच. उद्धव ठाकरेच मुस्लिम हृदय सम्राट, उद्धव ठाकरेच. तर माझं म्हणणं असं आहे की धर्मवीर 1 आणि धर्मवीर 2 या चित्रपटामध्ये मला तर अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो, अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो की जी एक उपाधी, पदवी, संबोधन मी दिघे साहेबांना दिलं धर्मवीर, हे अजरामर झालं त्याच वेळेला झालं. पण चित्रपटही निघाला, त्याचं नावही धर्मवीर निघालं. धर्मवीर या नावानेच पहिला चित्रपट आला. धर्मवीर 2 हाही धर्मवीर या नावानेच येतोय, जे नाव मी त्यांना दिलं. जरी पहिल्या चित्रपटात माझा 8 सेकंदाचा रोल असा जाता जाता फिसकन गेला, त्यामुळे मला बऱ्याच लोकांनी शिव्या पण घातल्या, हा रोल कसा काय केला तुम्ही? म्हणलं माझ्या हाताचंच नव्हतं. मला नंतर कळलं की माझा 8 सेकंदाचा रोल आहे. दुसऱ्यात तर मला असं कळलं की नाहीच आहे, अजिबात काही अनिल सत्तेच नाहीये त्याच्यामध्ये. जरी धर्मवीर चित्रपट असला, धर्मवीर चित्रपटामध्ये आणि धर्मवीरांच्या जीवनामध्ये अखेरच्या क्षणापर्यंत जी माणसं होती त्याच्यामध्ये जसे एकनाथजी होते, तसा तेवढाच तीव्र उत्कट अशा पद्धतीने मी देखील होतो. पण ठीक आहे, आता पहिल्या याच्यावर मी इतकी टीका केल्यावर माझी अपेक्षा नाही की दुसऱ्यामध्ये त्यांनी मला दाखवावं, वगळावं. मला इव्हन एवढे कार्यक्रम झाले धर्मवीरचे, त्याच्यात कुठे निमंत्रणही नाहीये, पण त्याच्याबद्दल मला राग नाहीये ना.
मला रागच नाही, कारण माझं कर्तव्य आयुष्याचं सार्थक झालं, त्यांना धर्मवीर पदवी दिली, ते धर्मवीर झाले, पण लिहिणारा लेखक म्हणून माझंही नाव अजरामर झालं ना. सामान्य शिवसैनिकाला माहितीये ना धर्मवीर पदवी कुणी दिली, ते सगळेजण बोलतात ना आपसामध्ये, मला पण विचारतात, सर धर्मवीर पदवी तुम्ही दिली, कसे काय तुम्ही धर्मवीर चित्रपटामध्ये कुठेच काही नाही, क्षणभर आलात आणि गेला. हा प्रश्न तुम्ही निर्मात्या आणि दिग्दर्शकाला विचारा ना, मला काय विचारताय. पण दिघे साहेबांच्या आयुष्यामध्ये ज्या काही लोकांचं योगदान होतं, आता त्यांचंही आमच्या जीवनातलं आयुष्यातलं योगदान हे अपरिमित आहे, म्हणजे ते ऋण फिटूच शकत नाही इतकं आहे. त्यामुळे धर्मवीर पदवी दिली ही माझी एक आंतरिक भावना होती, जी साऱ्या महाराष्ट्राची होती. एक लक्षात ठेवा, कुणालाही कुठली पदवी दिली म्हणून आता हृदय सम्राट वगैरे म्हटल्यानंतर अनेक कार्यसम्राट निघाले, पण म्हणून त्यांना लोक कार्यसम्राट असं म्हणत नाहीत, आणि म्हणतात तर चेष्टा करतात, कारण ते कार्य काय केलं हे सांगता येत नाही, नुसतेच सम्राट. म्हणजे मोराने पिसारा फुलवला की त्याचा पार्श्वभाग उघडा पडतो, तसं यांनी कार्यसम्राटांनी त्यांचे पिसारे फुलवले की त्यांचा पार्श्वभाग उघडा पडतो. मग कसं म्हणायचं त्यांना कार्यसम्राट. एनिवे, भरपूर सम्राट झाले, मग तो शिक्षण सम्राट झाले, आणि मग तो सम्राट हा शब्द निंदाव्यंजक झाला. म्हणजे एक हिंदू हृदय सम्राट एवढा जर शब्द सोडला तर कुणाच्याही मागे शिक्षण सम्राट म्हटलं, अच्छा शिक्षण संस्था चालून पैसे खाणारा काय शिक्षण सम्राट, सहकार सम्राट, सहकारात पैसे खाणारा काय. तो सम्राट शब्द इतका बदनाम झाला की सम्राट कुणाला पदवी लावायची तर त्याची वाजवायची, म्हणूनच लोक लावायला लागले. मग शिक्षण सम्राट असो, सहकार सम्राट असो, कोणी असो, एकच स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे हे खरे हिंदू हृदय सम्राट झाले. तसे धर्मवीर पहिले, मी ज्यावेळी धर्मवीर ही पदवी दिली त्यावेळेला मला इतिहासकाराचा एक फोन आला. ते म्हणाले की तुम्ही आनंद दिघे, ते आनंद दिघे म्हणाले, कारण ज्येष्ठ शतायुषी होऊन निधन झालेले असे ते इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे, त्यांचा मला फोन आला की तुम्ही आनंद दिघ्यांना धर्मवीर ही पदवी दिली आहे, पण धर्मवीर ही पदवी कोणाची आहे हे तुम्हाला माहिती आहे का. म्हटलं सर, तुमचा इतिहास मुखोद्गत असलेली जी महाराष्ट्रात थोडी माणसं असतील की ज्यांनी तुमची पुस्तकं एकदा दोनदा नव्हे 50 वेळा वाचलीत आणि अख्खं पुस्तक म्हणून दाखवू शकतो मी, त्यातलं मी आहे. तर मला कसं माहिती नसेल की धर्मवीर पदवी छत्रपती संभाजी महाराजांसाठी होती. मला माहिती आहे ना. मग म्हणे ही पदवी कशी दिली. म्हटलं का नाही देऊ. जर हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर होते, त्याच्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत, तर धर्मवीर संभाजींनंतर असाच अगाध पराक्रम, अशीच आध्यात्मिक बैठक असलेला पण राजनीतीनुपण पराक्रमी असा हा जो आमचा वीर आहे, त्याला धर्मवीर म्हणायचं नाही तर काय म्हणायचं. त्यांनी धर्मपालना करता जे काय केलं ते केलं, शासन केलं असेल तर केलं असेल, पण दुःशासनाला शासन केलं त्यांनी, आणि म्हणून त्याच्याकरता त्यांनी त्याचे प्राण पडायला, अरे फाशीची शिक्षा होऊ शकत होती जर हा धर्मवीर प्रकरणामध्ये आम्ही काही मित्रांनी जर वातावरण तापवलं नसतं महाराष्ट्रातलं, तर असा गट होता की जन्मठेप तरी त्यांना ठोठवायचीच. ज्या जजनी त्यांना निर्दोष सोडलं त्यांच्या पुढे पुराव्याच्या बरोबर काही हुशार पोलीस अधिकाऱ्यांनी धर्मवीरच्या पुस्तकाची कॉपी ठेवली होती. सुदैवाने ते मराठी होते जज, न्यायाधीश, आणि त्यांनी धर्मवीर पुस्तक वाचलं आणि त्यानंतर निकाल दिला. त्यामुळे त्या पुस्तकाचं केवळ 5 लाख कॉपी निघाल्या आणि सगळ्या कोट्यावधी लोकांनी वाचल्या. अनेकांच्या घरात पोथीसारखं ते पुस्तक आहे. आजही अनेक शिवसैनिकांच्या घरात जशी एखादी पोथी असावी, अनेकांच्या घरात अनेक प्रकारच्या पोथ्या असतात, तसं धर्मवीर पुस्तक पोथीसारखं ठेवलेलं आहे, अनेकांच्या देव्हाऱ्यामध्ये ठेवलेलं आहे. दिघे साहेबांचा फोटो आहे. त्यामुळे त्यांना मी म्हटलं बाबासाहेब पुरंदरेंना की धर्मवीर ही छत्रपती संभाजी महाराजांची हे आहे, पण हाही आमचा आजच्या आधुनिक काळातला संभाजीच पराक्रमी आहे, पुरुषार्थ आहे त्याच्याकडे, पुरुषार्थी असा हा एक व्यक्तिमत्व आहे, वलयांकित असं विभूतिमत्व आहे. त्यांची आध्यात्मिक साधना, त्यांची धार्मिक आराधना हे सगळं अलौकिक आहे. आणि छत्रपती संभाजीराजे देखील केवळ एक पराक्रमी पुरुष नव्हते, ते तेवढेच आध्यात्मिक धार्मिक असं एक व्यक्तिमत्व होतं. ज्योतीने तेजाची आरती
तसं ते व्यक्तिमत्व होतं. त्या व्यक्तिमत्वाचा कुठेतरी आदर्श आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा वसा घेतलेले असे दिघे साहेब दिसतात. म्हणून आम्ही त्यांना धर्मवीर पदवी दिली. त्याच्यावर बाबासाहेब म्हणाले की तुम्ही जे सांगितलं त्यामुळे माझं समाधान झालेलं आहे. मी पण यापुढे त्यांचा उल्लेख करताना धर्मवीर आनंद दिघे साहेब असाच करेन. आणि त्यांनी या पुढल्या भाषणामध्ये, त्यांचं एक भाषण इथेही झालं होतं, त्यावेळेला त्यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेब असं म्हणाले होते. ही पावती होती त्या धर्मवीर शब्दाला. अरे एखाद्या चित्रपट निर्मात्याने त्या धर्मवीर नामांकनाचं वलयांकित करण्याचं श्रेय मला दिलं का नाही याच्यामुळे मला फरकच पडत नाही. पण माझा मुद्दा असा आहे की हिंदू हृदय सम्राट जसे बाळासाहेब दुसरे होतात तसे संभाजी महाराजांनंतर जर धर्मवीर हे दिघे साहेब होऊ शकतात. आणि झाले 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 आजही धर्मवीर 2 असंच म्हणावं लागलं. तर माझं म्हणणं असं आहे की धर्मवीर 3 ही पदवी तसेच पराक्रमी असलेले, तसेच बंडखोर असलेले, तसेच बाणेदार असलेले, तसेच पराक्रमी असलेले, आक्रमक असलेले आणि तसेच तत्वाकरता, न्यायाकरता, निष्ठेकरता आणि त्याचबरोबर हिंदुत्वाच्या समर्पित त्या भावनेने बंड करणारे, द्रोह करणारे, झुंजणारे, भांडणारे, झगडणारे, स्वतःच्या सकट प्राणपणाला लावणारे आणि आपलं सर्वस्व पणाला लावणारे जे एकनाथ शिंदे आहे त्यांनाही धर्मवीर का म्हणू नये. मला अशी अपेक्षा होती, आता बघूया चित्रपट पाहिल्यानंतर मी सांगेन तुम्हाला, की धर्मवीर 2 हा चित्रपट दिघे साहेबांपासून सुरू होऊन संपूर्ण त्याच्यात त्यांनी काहीतरी असं म्हटलंय काय प्रवास असं म्हटलंय का साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट. अच्छा, पण मग ते साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट काहीतरी वेगळं आहे, प्रवास असं काहीतरी आहे. नाही, साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट जरा चेक कर गुगलवर काय. तर साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट जर असेल तर ती दिघे साहेबांनी इतकीच एकनाथ शिंदे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट असायला पाहिजे. म्हणजे धर्मवीर 2 हा माझ्या मते काय साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट. अच्छा, कन्फर्म केलं, ते साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट. तर साहेबांच्या म्हणजे कुणाच्या? ते धर्मवीर होते तर हे धर्मयोद्धे आहेत, हेही धर्मवीर आहेत एक प्रकारे. चला ठीक आहे, अगदी काही लोकांना असं वाटेल की तुम्ही हे केलं लगेचच धर्मवीर 3 कसं काय म्हणताय, म्हणजे संभाजीराजे, आनंद दिघे आणि नंतर एकनाथ शिंदे, कारण ते सत्तेवर आहेत. संभाजीराजे सत्तेवर होते ना, त्यांनीही शेवटी समर्थांनी त्यांनाही सांगितलं ना 8वावे रूप. ते कुणाबद्दल बोलले? ते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलले. सतत दिघे साहेबांचं रूप आठवणारे कोण आहेत? धर्मयोद्धा म्हणा, त्यांना धर्मवीर म्हणा, पण एकनाथ शिंदे साहेब आहेतच. आजही दिघे साहेबांचं नाव महाराष्ट्रात नव्हे राष्ट्रात जर कोणी प्रस्थापित केलं असेल आणि आज मोदी शहांपासून कुणाला जर ते नाव घेण्याला त्यांनी प्रवृत्त केलं असेल तर ते एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर चित्रपट काढला किंवा चित्रपटाला मदत केली 1 आणि 2ला. याच्या पलीकडे जाऊन त्यांनी प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे बाळासाहेब आहेत तिथे तिथे धर्मवीर आनंद दिघे यांचा चेहरा, व्यक्तिमत्व, तेजस्वी प्रभावी असं ते मनस्वी असं व्यक्तिमत्व त्यांनी इतकं प्रस्थापित केलंय की महाराष्ट्रामध्ये जे लोक आधी म्हणत होते की ठाणे जिल्ह्याबाहेर दिघे साहेब नाही, त्यांना माझ्या धर्मवीर पुस्तकाचं महाराष्ट्रामध्ये झालेल्या इम्पॅक्टने पहिल्यांदा कळलं की धर्मवीर आनंद दिघे हे महाराष्ट्र व्यापून उरले. तसंच धर्मवीर या चित्रपटामुळे महाराष्ट्राला कळलं की धर्मवीर हा चित्रपट फक्त मुंबई ठाण्याचा नाही, अख्ख्या महाराष्ट्राचा झाला. याचं कारण दिघे साहेब महाराष्ट्रांचे झाले होते. आणि आता दिघे साहेबांचं जे वलय आहे, परंपरा आहे, वारसा आहे, वसा आहे, ती वृत्ती आहे, ती प्रवृत्ती आहे, ती धारणा आहे, ती भूमिका आहे, हे सगळं जपणारा माणूस कोण आहे? हे जपणारे आहेत एकनाथ शिंदे. त्या अर्थाने ते धर्मयोद्धाही आहेत, धर्मवीर देखील आहेत. त्यामुळे धर्मवीर 2 या चित्रपटामध्ये मला माहिती नाही, आता कळेल, पण माझ्या मते ही जर गोष्ट असेल साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट तर ती दिघे साहेबांनी इतकीच शिंदे साहेबांच्याही हिंदुत्वाची गोष्ट पाहिजे. कारण त्यांनी जो एकनाथ शिंदे यांनी जो धडा शिकवला, जे बंड केलं, विद्रोह केला उद्धव ठाकरे यांच्यासाठी, यांच्या विरुद्ध, तो द्रोह हा हिंदुत्वाशी द्रोह करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या विरोधात होता. त्यामुळे त्यांनी जे बंड केलं एकनाथ शिंदे यांनी,
ते देशद्रोह्यांविरुद्ध केलेला तो विद्रोह होता, ते बंड होतं. आणि त्याचमुळे त्यांनी जो पराक्रम केला, 40-50 लोकांना बरोबर घेऊन एक सत्ता उलथवून लागली, जी जुलमी होती, जी शोषणाधीन आणि जी मुळामध्ये हिंदुत्वाशी प्रतारणा करणारी होती. त्या हिंदुत्वाशी प्रतारणा करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या बेबंदशाहीला त्यांनी उलथवून लावलं. याच्यापेक्षा आणखी मोठा धर्मयोद्धा कोण, याच्यापेक्षा आणखी मोठा धर्मवीर कोण? धर्मवीर चित्रपटामध्ये अधर्मवीराला किती दाखवलंय आणि कसं दाखवलंय मला माहिती नाही, पण मी जर चित्रपट काढला असता धर्मवीर 2 आणि साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट, तरी त्यात व्हिलन म्हणून, खलनायक म्हणून या अधर्मवीर उद्धव ठाकरेला देखील दाखवलं असतं आणि त्यांचे सगळे कारनामे एक्सपोज केले असते. सरकारमधले, सरकार बाहेरचे, आधीचे, नंतरचे, आणि कट कारस्थानं कसं करून कशी भाऊबंदकी स्वतः निर्माण केली, कसं राज ठाकरे यांना बाहेर काढलं, कसं नारायण राणे यांना बाहेर काढलं, कसं भुजबळांना बाहेर काढलं, कसं तुमच्या अलीकडल्या काळामध्ये बाहेर जे पडले त्या सगळ्यांना बाहेर काढलं, एकनाथ शिंदेना कसं बाहेर काढलं, हे सगळे या अधर्मवीराचे जे कारनामे आहेत तेही मी त्या चित्रपटामध्ये विलन म्हणून रंगवलं असतं. यांनी त्यांना इथे कोणाला विलन म्हणून रंगवलंय मला माहिती नाही, पण धर्मवीर विरुद्ध अधर्मवीर जर कोणी असेल तर ते उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे. आणि मग ती गोष्ट साहेबांच्या हिंदुत्वाची म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची असो, या एकनाथ शिंदे, धर्मवीर एकनाथ शिंदे यांच्या हिंदुत्वाची असो, या हिंदुत्वासाठी प्राण घेतले हाती, राष्ट्र, देव आणि धर्मासाठी प्राण घेतले हाती असा हा धर्मवीर. आणि तो अधर्मवीर. धर्मवीर 2 चित्रपट येतोच आहे. आपण सगळेजण उत्सुकतेने त्याची वाट पाहूया आणि अपेक्षा करूया की साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट ही दिघे साहेबांच्या हिंदुत्वाच्या गोष्टी इतकीच धर्मवीर किंवा धर्मयोद्धे असलेल्या एकनाथ शिंदे साहेबांच्याही हिंदुत्वाची गोष्ट ठरेल. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.